लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळमधील जलजीवन कामाचा पाहणी दौरा एस कार्तिकेयन यांनी पुढे ढकलला। लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे वेळकाढूपणा धोरण। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेसाठी 53 कोटी इतका निधी मंजूर झाला होता। सदर योजनेचं काम सुरू होऊन 3 वर्ष होत आली असता देखील योजना पूर्ण झालेली नाही। सदर योजनेच्या पूर्णत्वाची मुदत संपून 6 महिने उलटले तरी देखील कायम अर्धवट अवस्थेतच आहे। मागील 6 ते 8 महिन्यापासून काम जैसे ते स्थितीत असल्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसलं होतं। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी सदर योजनेचा पाठपुरावा करतो असं लेखी आश्वासन विनोद कोराणे यांना दिलं होतं। या अनुषंगाने एस कार्तिकेयन हे शुक्रवारी दिनांक 29 रोजी जलजीवन योजनेच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्याकरिता तारदाळ येथे उपस्थित राहणार होते, परंतु त्यांनी प्रशासकीय कारणास्तव सदरचा दौरा पुढे ढकलला। मागील 3 महिन्यापासून स्थानिक आमदार, खासदार तसेच गावातील लोकप्रतिनिधी यांनी सदर योजनेच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेच्या दालनात अनेक बैठका घेतल्या, परंतु या योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय सक्षम अधिकारी आले नसल्याने ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष योजनेच्या कामाची पाहणी करण्याकरिता तात्काळ भेट देऊन या प्रलंबित कामासंदर्भात योग्य ते निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामस्थातून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।